फुलाचा वाटा सिंहाचा वाटा पाहायला मिळाला. चला वाडेकर संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. स्वप्नील भोईर आपण कुठे असाल लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. वाडेकर संघ आपले वाट पाहतोय. चला दोन्ही संघाचे राखीव खेळाडू 12वे खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. चला वाडेकर संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्वप्नील भोईर सुद्धा आलेले आहेत. तर जय जलेश्वर वाडेकर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी आमंत्रित केलाय रिची लेमन देसाई या संघाला. तर या आधीच्या सामन्यामध्ये कोपर संघाने जबरदस्त खेळ करत सामना जिंकलाय. शेल संघाच्या विरोधात 54 धावांचा आव्हान ठेवला होता. त्यामध्ये सुशांतने चांगली गोलंदाजी केली. 2 षटकं हाताळली, 13 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. चांगली गोलंदाजी आणि तोच ठरला या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यालाच भेटलाय. तोच ठरलाय त्या मॅचचा हिरो. तर सामना इथे सुरू होईल. जय जलेश्वर वाडेकर विपक्ष रिची इलेव्हन देसाई या दोन संघांमध्ये. तर दोन्ही संघ इथे मात्र बॅलन्स संघ आहेत, तुल्यबल संघ आहेत. तर वाडेकर संघाने इथेच चॅम्पियनशिप पटकावली. 8 तारखेला स्पर्धा झाली आगसन संघाच्या माध्यमातून. त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला जय जलेश्वर वाडेकर संघ. तर देसाई संघानं कालच्या दिवसामध्ये नांदिवली ते श्रद्धांजली चषक सुरू आहे. नांदिवलीच्या टुर्नामेंटमध्ये देसाई संघानं फायनलमध्ये प्रवेश केलाय. चांगली कामगिरी पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघ तुल्यबल संघ पाहायला मिळत आहेत. चला पंच विकास पाटील आणि समीर पाटील सामना सुरू करायचा आहे. स्पर्धेमध्ये पाहत आहे 8 संघ. आजच्या दिवसामध्ये उसरगर संघाने 2 सामने जिंकलेत. आसदे संघाने 1 सामना जिंकला होता. कोपर संघाने 1 सामना जिंकलाय. पहिला सामना झाला आसदे विपक्ष मानपाडा, त्यामध्ये आसदे संघाने सामना जिंकला. त्यानंतर उसरगर विपक्ष माटर्डी या 2 संघांमध्ये सामना झाला. उसरगर संघाने सामना जिंकला. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवण्यात आला. त्यामध्ये उसरगर विपक्ष आसदेमध्ये उसरगर संघानं पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय, सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय, उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय उसरगर संघानं. आणि आता मात्र सामना सुरू होत आहे. पहिल्या फेरीतील चौथा सामना रिची इलेव्हन देसाई विपक्ष जय जलेश्वर वाडेकर. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज कपिल, स्ट्राईक एंड वरती फलंदाज हिमांशू. ते मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय हिमांशूच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवरती आक्रमक सुरुवात देतोय. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. डीजे धन्यवाद डीजे. तर पहिल्या चेंडूवरती आक्रमक सुरुवात पाहायला मिळते हिमांशूच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. डावखुऱ्याचा फलंदाज आणि डावखुऱ्याचा गोलंदाज कपिल पाटील. स्ट्रायकिंगवरती हिमांशू, नॉन स्ट्रायकिंगवरती आकाश पाटील. पहिल्या चेंडूवरती आक्रमक सुरुवात, चौकारानं खाता खोललं जातंय देसाई संघाचं. रिची इलेव्हन या संघाने नावाने केलं असताना देसाई संघ एक धाव येते. दुसऱ्या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्र दाखवलं, तर त्यानंतर मात्र सरळ हाताने हलक्या हाताने खेळून काढल्या चेंडूला.
2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या बलकवरती पाहायला मिळतीये 5 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्ट्रायकिंगवरती आकाशला आमंत्रित केले जाते तिसरा चेंडू खेळण्यासाठी. तर गोलंदाजी मार्कवर कपिल पाटील. जो कपिलला आताच 2 ते 4 दिवसापूर्वी इथे स्पर्धा झाली होती आगासन संघाच्या माध्यमातून. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज कपिल ठरला होता. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येते स्क्वेअर लेगला अतुल येतोय. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर मात्र 2 धावा येत आहेत. तर कोपर संघ आपण कुठेही जाऊ नये. यानंतर आपला सामना असेल कारण की दुसऱ्या फेरीतील पहिला सामना झालाय. उसरगर संघाने 2 सामने जिंकल्यात. कोपर संघ आपण कुठेही जाऊ नये. चौथा चेंडू पहिल्या षटकात येईल. इथे मात्र स्वीप केलाय चेंडूला. जबरदस्त फटका पाहायला मिळतो आकाशच्या बॅटमधनं. झकास फटका. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेवर 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर चौकार येतोय. चौकारीने धावसंख्या वाढते. धावसंख्या बलकेवरती पाहायला मिळतीये 11 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. कपिलचा इथे मात्र समाचार घेतला जातोय हिमांशू आणि आकाशच्या माध्यमातून. आकाश वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय. हिमांशू 5 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला मिळतीये देसाई संघाच्या माध्यमातून. रिच 11 देसाई संघ विरोधात जय जलेश्वर वाडेकर संघ. सिद्धू पाटील एका बाजूने तर एका बाजूने दिलीप पाटील सारखे अनुभवी खेळाडू आहेत. नितीन पाटील आहेत. पाचवा चेंडू पहिल्या षटकात येईल. पुन्हा एकदा स्वीप केला चेंडूला. हवे ते चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाईन लेग क्षेत्रामध्ये गवसला जातोय. आकाश परततोय तंबूच्या आश्रयाला. डीजे टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेत निघतोय. पंच षटक समाप्तीची कोण करतील. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बलकावरती पाहायला मिळतीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 धावा. डीजे पहिल्या षटकामध्ये कपिलनं 11 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केलाय. आकाशला तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. तर पाहायचंय
हिमांशू स्ट्रायकिंगवरती. जे हिमांशूने आक्रमक सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता तोच हिमांशू स्ट्रायकिंगवरती. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता कपिलनं, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी आईल चौकार. डीजे चेंडूवरती चौकार येते हिमांशूच्या बॅटमधनं. ते मात्र रिव्हर्सच्या अस्त्र बाहेर काढायचा होता. मिस टाइम शॉट. फाईन लेगला कोणतीही चुकी करणार नाही स्वप्नील पाटील. फलंदाज होईल बाहेर स्वप्नील भोईर. फलंदाज हिमांशू होईल बाद. डीजे हिमांशू इथे मात्र रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढायचं होतं. सक्सेसफुल झाला नाहीये. हिमांशू बाद होतोय. धावसंख्या डबल कवरती 15 धावा पाहायला मिळत आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्या आहेत. दुसरा चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला हिमांशूनं. त्यामध्ये यश प्राप्त झालं नाहीये. नवीन फलंदाज विकास पाटील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता विकासनं. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूचे सांगता होते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबलकवरती पाहायला मिळतीये 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय विकास. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर आमचे मान्यवर रमाकांतजी मडवी माजी उपमहापौर दिवा विभाग. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अतुलच्या माध्यमातून रमाकांतजी मडवी यांचं इथे मात्र आगमन होतोय. या दादा आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्यासोबत जगदीशजी भंडारी यांचं सुद्धा आगमन होतोय. शेवटचा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कोणतीही चुकी होणार नाहीये. फलंदाज विकासला परतावा लागेल. धन्यवाद डीजे. तर शरदजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. रमाकांतजी मडवी यांच्या सोबत त्यांचे सहकारी सुद्धा आलेले आहेत सामन्यांचा आनंद घेण्यासाठी. स्पर्धेचा एक आई गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 चेंडू खेळला विकास. एकही धाव करता आली नाहीये विकासला. विकासने नाराज केलाय प्रेक्षकांना देसाई संघाच्या. इथे मात्र 2 षटक समाप्त झाल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबलकवरती फक्त आणि फक्त 15 धावा. डीजे धन्यवाद डीजे. इथे मात्र पुन्हा एकदा कपिलला आमंत्रित केलं जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबलकवरती पाहायला मिळतीये 15 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अतुलच्या माध्यमातून 4 धावा खर्च करत असताना अतुलनं 2 गडी बाद केले. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. तदनंतर मात्र जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय.
इथं मात्र शॉर्ट पिच चेंडू भिरकावून नेण्याचा प्रयत्न अपील होतीये. फलंदाज जीवनला सुद्धा परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय कपिल पाटील. डीजे तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. भिरकावून नेण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेत सरळ सिद्धू पाटील यांच्या हातामध्ये जातोय चेंडू. यष्टीरक्षक सिद्धू पाटील एक लेजंड क्रिकेटर जय जलेश्वर वाडेकर संघाचे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या दबलकावरती पाहायला मिळतीये 15 धावा. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज येतोय ऋषी म्हात्रे. प्रमोद म्हात्रे यांचे चिरंजीव ऋषी म्हात्रे. स्ट्राईक इन वरती निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू 15 धावा. इथे मात्र दिशा दिली आहे चेंडूला. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. वाईट चेंडू आहे. जास्त वलन घेणारा चेंडू होता. माफ करा. वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त अशी एक धाव येते. एका धावेने धावसंख्या दबलकावरती 16 धावा. ते मात्र बॅटची कडा आणि कोणतीही चुकी होणार नाहीये. सिद्धू पाटीलने जबरदस्त जेल टिपलाय. एका हातामध्ये जबरदस्त जेल टिपलाय. ऋषीला परतावं लागेल. डीजे धन्यवाद डीजे. तर इथे मात्र 5वा हादरा लागतोय जय वाडेकर जय वागेश्वर देसाई संघाला. जय जलेश्वर वाडेकर संघ जबरदस्त गोलंदाजी करत असताना राहुल येतोय नवीन फलंदाज. इथे मात्र देशेपासून बाहेर काढलाय गोलंदाज कपिल. अतिरिक्त अशी एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलकावरती 17 धावा. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या दबलकावरती 17 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवा येते. पुन्हा एकदा चेंडूवरती सिद्धू पाटील येत आहेत. कोणतीही चुकी होणार नाहीये. फलंदाज क्रमांक 6 बाद होतोय जय वागेश्वर देसाई संघाचा. डीजे नितीन पाटील येत आहेत. 6वा गाडी बाद झालाय देसाई संघाचा. सतरा या धावसंख्येवरती 6 गाडी बाद झाले आहेत. इथे मात्र दयनीय अवस्था पाहायला मिळते देसाई संघाची. रिच 11 देसाई संघ. इथे मात्र नवीन फलंदाज सिनियर नितीन पाटील येत आहेत. गोलंदाज कपिल. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतं. कपिलच्या माध्यमातून आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात अतिरिक्तच्या स्वरूपात आणि 3 गडी बाद केल्यात. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलं हितेशनं चेंडूला. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलकावरती 18 धावा. जय जलेश्वर वाडेकर विपक्ष रिची 11 देसाई या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. तिसऱ्या षटकांचा खेळ सुरू आहे. मार्गस्थ आहे आणि धावसंख्या दबलकावरती 18 धावा. 6 गाड्यांच्या मोबदल्यात
शेवटचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. अतिरिक्त अशी एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलक्यावरती पाहायला मिळतीये. 19 धावा रिच 11 देसाई संघाच्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. ते मात्र कपिल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र षटक समाप्तीची खूण करतात पंच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबलक्यावरती 19 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात रिच 11 देसाई संघाच्या. डीजे सहा गाड्यांच्या मोबदल्यात रिच 11 देसाई संघाच्या जय जलेश्वर वाडेकर. वाडेकर म्हटलं तर फिरकीचं माहेरघर. फिरकी गोलंदाज अजून एक फिरकी गोलंदाज येतोय. पहिलं षटक कपिलनं हाताळलं, तो सुद्धा फिरकी गोलंदाज. दुसरं षटक अतुलनं हाताळलं. इथे मात्र वेगवान चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येते क्षेत्ररक्षक प्रणित चेंडू खाली आणि प्रणित कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज हितेश चाभारीचा अंत होतोय. धक्का क्रमांक 7 रिच 11 देसाई संघाला. डीजे स्ट्रायकिंगवरती फलंदाज नितीन पाटील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेमध्ये निघतोय चेंडू. सर्वेश पाटीलकडे एक कला आहे, जबरदस्त स्पिन करत असतो नेहमीच. चेंडूला दोन्ही बाजूने वळवत असतो एकाच ॲक्शनमध्ये. दोन्ही बाजूने वळवण्याची कला सर्वेशला अवगत आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवरती. एक टप्पा घेत चेंडू अडवला जातो. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलक्यावरती पाहायला मिळतीये 21 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय घरंगळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हाय ते चौकार. डीजे धन्यवाद डीजे. तर चौकार जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जय जलेश्वर वाडेकर संघाच्या गोलंदाजांकडून. चांगली गोलंदाजी. इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या डबलक्यावरती पाहायला मिळते 25 धावा. इथे मात्र चांगली धावसंख्या उभारावी लागेल. गोलंदाजी चांगली आहे देसाई संघासमोर. 40 ते 45 धावा इथे मात्र उभारावे लागतील देसाई संघाला, कारण की फलंदाजी सुद्धा चांगली आहे वाडेकर संघाची. इथे मात्र हलक्यातने केलून काढलाय या चेंडूला, शेवटच्या चेंडूला.
तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धब्बलकेवरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 27 धावा. डीजे यॉर्क लेनचा पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये. पहिले तीन गोलंदाज फिरकी पाहिल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये वेगवान गोलंदाज प्रणित पाहायला मिळतोय. धावसंख्या धब्बलकेवरती 29 धावा पाहायला मिळत आहेत. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 40 ते 45 धावा कुठलं तर फायटिंग स्कोअर साजेशी धावसंख्या पाहायला मिळेल. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. कार्पेटच्या माध्यमातून कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केले जात आहेत या चेंडूवरती आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धब्बलकेवरती पाहायला मिळते 31 धावा. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूवरती 10 ते 12 धावा आल्या तरी सुद्धा फायटिंग स्कोअर उभा करता येईल देसाई संघाला. कारण की देसाई संघासमोर गोलंदाजी चांगली आहे देसाई संघाकडे. ते मात्र पुन्हा एकदा यॉर्कलेनचा चेंडू. यष्टी रक्षक सिद्धू पाटील चुकी करतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 22च्या माध्यमातून या त्या 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या धब्बलकेवरती पाहायला मिळते 35 धावा. अद्यापही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. वेगवान चेंडू वेगवान गोलंदाजी हाताळत असताना प्रणित सिद्धू पाटील यांना सुद्धा समजलं नाहीये. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चुकी गेली सिद्धू पाटील याने. गॅदर करता आला नाहीये चेंडूला. शेवटचे 2 चेंडू अद्यापही शिल्लक असतील. धावसंख्या धब्बलकेवरती 7 गडी बाद 35 धावा. आता मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. 1 धाव येते या चेंडूवरती. 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या धब्बलकेवरती 36 धावा. 7 गाड्यांच्या मोबदल्यात रिचचे 11 देसाई संघाच्या. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती मोठा फटका केला लागेल. एखादा मोठा फटका आला तर 40 धावा 40 ते 42 धावा होऊ शकतात आणि ती सुद्धा फायटिंग धावसंख्या असेल देसाई संघासाठी. शेवटचा चेंडू इथे मात्र जबरदस्त फटका नितीन पाटीलच्या बॅटमधनं. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार डीजे. आणि 43 धावांचं आव्हान ठेवलाय. तर आपण जाऊयात यापुढील समालोचन ऐकण्यासाठी धावतवर ऐकण्यासाठी माझे साथी समालोचक मयूर मोरे यांच्याकडे. तत्पूर्वी कॅमेरामॅन आपण व्यासपीठावर कॅमेरा फिरवायचा आहे. उपस्थित मान्यवरांचा इथे मात्र सत्कार समारंभ होईल. तर या ठिकाणी माजी उपमहापौर सन्माननीय रमाकांतजी मडवी साहेब, माजी उपमहापौर
ठाणे महानगरपालिका यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सदाशिव पाटील सभासद समाजसेवक बेतवडे यांच्या शुभ हस्ते उमाकांतजी मडवी साहेब माजी उपमहापौर, रमाकांतजी मडवी साहेब माजी उपमहापौर ठाणे महानगरपालिका, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावान असे शिवसैनिक. शिवसेना म्हणजे शिस्त, वचन, सेवा आणि नातं. दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हाच शिवसेनेचा बालेकिल्ला या उक्तीवरती आपले कायम असणारे सन्माननीय रमाकांतजी मडवी साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. माजी उपमहापौर ठाणे महानगरपालिका रमाकांतजी मडवी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मायेची एक शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल या ठिकाणी सत्कार केला जातोय. या स्पर्धेची आठवण भेट असणारं एक स्मृतिचिन्ह त्यांना या ठिकाणी आयोजकांच्या वतीने दिलं जात आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील या ठिकाणी आम्ही शाब्दिक सुमनांनी स्वागत करतो. ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून देखील त्यांनी जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली आहे. कल्याणच्या एका स्पर्धेच्या निमित्ताने देखील आदरणीय साहेब कल्याणला आले होते श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी. आणि त्यानंतर आपण सत्कार करणार आहोत जगदीशजी भंडारी उपविभाग प्रमुख दिवा यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीने केला जाईल. शरद पाटील शाखा प्रमुख दातिवली यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल आयोजन समितीच्या वतीने. शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची संघटना या एका विचारावरती कार्यरत सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. रमाकांतजी मडवी साहेब माजी उपमहापौर, त्याचबरोबर जगदीशजी भंडारी उपविभाग प्रमुख दिवा आणि त्याचबरोबरीने शरदजी पाटील शाखा प्रमुख दातिवली यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीने केला जातोय. सन्माननीय शरद पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. शिवसेनेचे या ठिकाणी शाखा प्रमुख दातिवली एक अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी पद आपण पाहतो. शाखा प्रमुख आदरणीय शरद पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय आयोजन समितीच्या वतीने. आयोजन समितीचे सदस्य त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतायत. धन्यवाद आदरणीय शरद पाटील साहेब, आपले पुनश्च एकदा धन्यवाद. आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं पुनश्च एकदा शाब्दिक सुमनांनी स्वागत. सलामीची जोडी अतुल भोईर आणि सिद्धेश पाटील. अतुल भोईर स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सिद्धेश पाटील उर्फ सिद्धू. घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये आदरणीय रमाकांतजी मडवी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीतला हा सामना. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. स्ट्राईक एंडला फलंदाज अतुल भोईर. वेगवान चेंडू, चांगला फटका इन द गॅप दिस टाइम. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय डीप कव्हर रिजन मधनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जबरदस्त फटका, चौकार. सन्माननीय रमाकांतजी मडवी साहेब आपली रजा घेतात. त्यांचे या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि घेऊन चालतो मॅचच्या दिशेने, जबरदस्त स्ट्रोक, चौकार.
थँक्यू. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पददालित्य दाखवलं आणि या चेंडूवरती अतुल भोईर, ज्याला नसते कुठल्याही गोलंदाजाची फिकीर, असा अतुल भोईर यावेळेस मात्र पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. अतिशय चांगला फटका क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत या ठिकाणी पाहायला मिळाली. या मिळतात 2 धावा. धावसंख्या सरकते पुढे. 6 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. सिद्धेश पाटील आणि अतुल भोईरची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वाडेकरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल आणि अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. धावा मिळत आहेत त्या 2. जबरदस्त बॅटिंग करतोय या ठिकाणी अतुल भोईर आपल्याला पाहायला मिळतो वाडेकर संघाकडनं. खूपच जबरदस्त असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे यांच्या माध्यमातून आई गावदेवी चषक 2021 हे पर्व. आजचा हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव यावेळेला मिळते. अतिशय चांगली फेकी देखील पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने सरकते पुढे. 9 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार, गोलंदाजची मार्कवरती. सिद्धेश पाटील आता मात्र स्ट्राईकला येतोय. वेगवान चेंडू पुढे सरसावला. यावेळेस मात्र बॅटचा संपर्क होत नाहीये. इट इज डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सिद्धेश पाटीलला हा डॉट चेंडू फेकलाय. गोलंदाज मयूरने. सिद्धेश पाटीलचं देखील एक महत्त्वाचं नाव कल्याण टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये. शहरी विभाग आणि ग्रामीण विभागामध्ये अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी. यावेळेस स्वतः चांगला फटका देखील पाहायला मिळतो. इन द गॅप दिस टाइम चेंडू आणि खेळाडूची शर्यत जिंकतोय तो चेंडू. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळेल. सिद्धेश पाटील ब्रँडेड फटका चौकार. तेरा 13 ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. जय जलेश्वर वाडेकर संघ. मध्ये धावा आलेल्या त्या 13. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय गोलंदाज दिलीप पाटील. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतात. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय तो अतुल भोईर. या ठिकाणी अतुल वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय. सिद्धेश पाटीलच्या बॅटमधनं एक जबरदस्त स्ट्रोक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अतुल आणि सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जय जलेश्वर वाडेकर संघाच्या वतीने. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. फलंदाज अतुलच्या खेळीचा अंत. पहिला धक्का जय जलेश्वर वाडेकर संघाला.
थँक्यू डीजे. धावसंख्या झाली धावफलकावरती 13 धावा आणि गडी झालाय बाद अतुल भोईरच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. क्रिकेटच्या इतिहासामध्ये 3रा क्रमांक अत्यंत महत्त्वाचा असतो. पहिला धक्का बसल्यानंतर जो खेळाडू मैदानावरती येतो त्याच्यावरती मात्र खूप महत्त्वाची जबाबदारी आणि तीच जबाबदारी त्या जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानामध्ये येतोय नवीन फलंदाज कपिल पाटील. स्ट्रायकिंग एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज सिद्धेश पाटील. सिद्धेशच्या साथीला कपिल येतोय. वेगवान चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये आणि इट इज डॉट बॉल. लागोपाठचे 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अत्यंत जबरदस्त असा फलंदाज देखील आहे कपिल पाटील आणि या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल दिलीपचं. 2 चेंडूंमध्ये एकही धाव अजून दिली नाहीये. वेगवान चेंडू, चांगला फटका, कपिलच्या बॅटमधून हवाई फायर, फटका फसेल आणि टिपलाय सुरेख झेल. कपिल बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज प्रणित पाटील जो बिघडवतो गोलंदाजांचं गणित. मैदानाच्या आत येतोय वाडेकर संघाचा प्रणित नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि प्रणितला मात्र आता संघाचा डाव सावरावा लागेल कारण प्रणितच्या वरती आता मात्र खूप अशी जबाबदारी असेल. अंडरआर्म क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ प्रणितचा देखील पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. दिलीप यावेळेस मात्र हलकासा स्टिअर केला. गॅप आहे. क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र एका धावेवरती समाधान. धावसंख्या पाहायला मिळते ती 14 धावा. प्रणित पाटील आणि सिद्धेश पाटीलची जोडी. प्रणित आणि सिद्धेशला आता मात्र हा डाव सावरावा लागेल. संघाला जर विजयी करायचा असेल तर या दोघांच्या बॅटमधनं आता मात्र धावा येणं गरजेचं असेल वाडेकर संघासाठी. गोलंदाज तयार. दिलीप पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील पंचांकडे आणि पंचांनी मात्र ते फेटाळून लावलं. या ठिकाणी हा डॉट चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला. धाव आली आहे ती फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि आत्ताची एक, अशा 14 धावा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. प्रणित स्ट्राईक एंडला. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा होतोय प्रयत्न. चांगली रनिंग भेटून द विकेट. 2 धावा आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली धावफलकावरती 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. 16 धावा. 27 धावांची अजूनही गरज. 18 चेंडू 27. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती.
गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सिद्धेशसाठी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. तुफान वेग आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय सिद्धेश पाटीलला. रोहन भोईर आणि विशाल भोईर बेतवडे याला विनंती असेल यायचं आपण व्यासपीठावरती. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. वेगवान चेंडू पुढे सरसावलाय सिद्धेशच्या बॅट मधून. सिद्धू पाटील ब्रँडेड फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या झाली या ठिकाणी 22. 22 रन्स ऑन बोर्ड. आणि सिद्धेशने पहिल्या चेंडूला आपला धमाका दाखवलाय. एक जबरदस्त फटका. आत्तापर्यंत देसाई संघ या सामन्यामध्ये हावी ठरत होता वाडेकर संघाच्या वरती. मात्र हा षटकार. सुरेख चेंडू चांगल्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. धाव ची संधी होती मात्र फेकी करता येत नाही. एकच धाव. धावसंख्या एकने सरकते पुढे. 23 धावा. 23 ऑन बोर्ड. धावसंख्या 23 या ठिकाणी. गोलंदाज या. वेगवान चेंडू. चांगला फटका. प्रणीतच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहेत इन द गॅप दिस टाइम. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. थँक्यू. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रणित पाटील. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र मिस टाइम होतोय. फटका तरी देखील क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 3 वाडेकर टीमला. तर प्रणित पाटीलच्या खेळीचा अंत झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. सर्वेश. तर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. अनिकेत. अंतिम चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला फलंदाज सिद्धेश पाटील. वेगवान चेंडू. चांगला फटका देखील पाहायला मिळेल. पॉईंटवर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि सिद्धेश पाटीलची खूप चांगली रनिंग भेटून द विकेट. या 2 धावा. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या झाली होती 29 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल 12 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. जाऊया डीजे मास्टरकडे सुगम संगीत ऐकण्यासाठी.
सर्वेश पाटील येतो स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या झाली आहे ती 31. लॉस ऑफ 3. 31 लॉस ऑफ 3. जय जलेश्वर वाडेकर क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर दिलीप 3 चेंडूंचा खेळ या षटकातला अजूनही शिल्लक. वेगवान चेंडू, चांगला फटका, सर्वेशच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि इझिली या ठिकाणी मिळतात 2 धावा. धावसंख्या सरकते पुढे 33 धावा. 33 ऑन बोर्ड. दोन चेंडू अजूनही शिल्लक. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल देखील सुटतोय. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा होत आहेत कंप्लीट आणि या ठिकाणी षटक देखील संपलेच. बघा वाडेकर संघ जरा 2 मिनिटं. सहा चेंडू 8 धावांची गरज आहे. 7 धावा जरी केल्या तरी मात्र सामना वाडेकर संघ जिंकू शकतो. जवळ मॅचच्या दिशेने 6 चेंडू गरज आहे ती 8 धावांची. 7 धावा जरी आल्या तरी वाडेकर संघ या ठिकाणी सामना जिंकू शकतो आणि 100% विजयाची खात्री असेल वाडेकर संघाला, कारण सिद्धेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तो गोलंदाज येतोय षटक क्रमांक घेऊन नितीन. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. सात धावा जरी आल्या तरी मात्र सामना जिंकू शकतो वाडेकर क्रिकेट संघ. गोलंदाज तयार. शेवटचं षटक घेऊन येतोय नितीन. स्ट्राईक एंड फलंदाज सिद्धेश पाटील. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. सिद्धेश पाटील ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू, चांगला फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक, चौकार. थँक्यू डीजे. 5 चेंडूंमध्ये अजूनही 4 धावांची गरज. सिद्धेश पाटील पहिल्या चेंडूवरती. तर या ठिकाणी संघनायकाने यायचंय. कोपर संघाचे संघनायक यायचंय लगेच. यातून विजयी संघ कोपर संघाशी फाईट करेल. द्वितीय फेरीचा तो दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. सिद्धेश पाटील
सिद्धेशचा होकार होता, मात्र या ठिकाणी सर्वेश तयार नव्हता, त्यामुळे एकच धाव. बघा वाडेकर संघ डगआउट मधून आवाज देऊ नका, पुन्हा एकदा सांगतोय. बघा यानंतर मात्र पेनल्टीचा सामना करावा लागेल, विनंती असेल सगळ्यांना. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, चांगला फटका, स्टिअर केलाय, क्षेत्ररक्षक येतील, एकच धाव. 3 चेंडू अजूनही शिल्लक. दोन धावांची गरज असेल. सिद्धेश पाटील कोपर संघाचे संघनायक आलेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. रोमहर्षक रीतीने त्यांनी तो सामना काढला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून आज ते आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये फाईट करताना पाहायला मिळतील. सिद्धेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. अंडरआर्म क्रिकेटमध्ये कोपर संघ आपल्याला कायम पाहायला मिळतो. आणि आज ओरमचे सामने एक फेरी जिंकून पुढे सरकलेत. दुसऱ्या फेरीमध्ये यातून जिंकणारा संघ त्यांना फाईट करेल. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला सज्ज सिद्धेश पाटील. गोलंदाज नितीनच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी 2 धावांची अजूनही गरज आहे. आणि सिद्धेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. वेगवान चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय, एकच धाव. आणि अजून मात्र विजयाची वाट पाहावी लागेल. एका धावेची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज सर्वेश पाटील. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज सर्वेश. आणि यावेळेस मात्र विनिंग शॉट. सर्वेश पाटील ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. वाडेकर संघ पुढच्या फेरीत दाखल. डीजे सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे